नेपाळ देशातील रूपंदेही पोलीस ठाणेमध्ये दाखल गुन्ह्यातील अल्पवयीन अपहरित मुलीचा शोध घेण्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष नालासोपारा विभागास यश। रूपंदेही पोलीस ठाणे नेपाळ येथे गुन्हा रजिस्टर नंबर 4315/2080 अपहरणाचा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील अपहरित मुलगी राहणार जिल्हा रूपंदेही, लुंबिनी प्रदेश, देश नेपाळ हिचा नालासोपारा परिसरामध्ये राहत असल्याबाबत किन इंडिया NGOच्या मदतीने तिचा नालासोपारा येथे शोध घेऊन तिच्या मूळ देश नेपाळ येथे तिच्या आई वडिलांकडे पाठविण्याकरता बाल कल्याण समिती पालघर यांच्या मार्फत किन इंडिया NGOच्या माध्यमातून तिच्या पालकांच्या ताब्यात देण्याकरिता नेपाळ देशात पाठविण्यात आली आहे। सदर बाबत थोडक्यात हकीकत अशी की यातील अपहरित मुलगी ही नालासोपारा येथे राहत असल्याबाबत किन इंडिया संस्थेचे निर्देशक श्री नवीन टेकलाल जोशी व श्रीमती लक्ष्मी बिस्ट खडका यांना माहिती मिळाली। त्यानंतर नेपाळी राजदूतावास यांच्या निर्देश व परवानगीने सदर अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन तिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्याकरता श्री नवीन टेकलाल जोशी हे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष नालासोपारा येथे आले। त्यानंतर त्यांनी सदर अपहरणाच्या गुन्ह्याची माहिती दिल्यावर तात्काळ अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष नालासोपारा कक्षाचे अधिकारी व अंमलदार यांनी तत्काळ अपहरित मुलीचा शोध घेण्याकामी मिळालेल्या माहितीनुसार धानिवबाग येथे सलग 2 दिवस तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन धानिवबाग येथे जाऊन तेथील रहिवाशी चाळीमध्ये सदर मुलीचा शोध घेतला असता ती मिळून आली असून तीस बाल कल्याण समिती पालघर यांच्याकडे हजर करून तीस किन इंडिया संस्थेचे निर्देशक श्री नवीन टेकलाल जोशी व श्रीमती लक्ष्मी बिस्ट खडका यांच्याकडे नेपाळी राजदूतावास नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्याकरिता नेपाळ देशात पाठविण्यात आली आहे। सदर गुन्ह्याचा तपास किन इंडिया संस्थेचे निर्देशक नेपाळी राजदूतावास नवी दिल्ली यांच्या मदतीने केला असता सदर तपास हा माननीय पोलीस उपआयुक्त गुन्हे विभाग श्री अविनाश अंबुरे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विभाग श्री बल्लाल यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक संतोष चौधरी, पोलीस हवालदार रोशन नारायण किणी, महेंद्र पुंडलिक शेट्टे शिंदे, महिला पोलीस हवालदार साक्षी डोईफोडे, महिला पोलीस अंमलदार काजल प्रदीप पाटील, पोलीस हवालदार सुनील विष्णू पागी सर्व नेमणूक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष नालासोपारा यांनी केली आहे।